Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तालुक्यातील काकती येथील चन्नम्मा उत्सवावेळी बोलताना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट केले की आपण 2028च्या मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहोत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांनी केलेल्या विधानाचे त्यांनी समर्थन केले असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठींवर अवलंबून असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना जारकिहोळी म्हणाले की पक्षाध्यक्ष बदलण्याबाबत मला कोणतीही अधिकृत माहिती नाही, मात्र 2028 मध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा मी यापूर्वीही बोलून दाखवली आहे. अंतिम निर्णय पक्ष घेईल, मात्र आमची तयारी सुरू आहे. अहिंद नेत्यांच्या समर्थनाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करत जारकिहोळी यांनी सांगितले की आम्ही नेहमीच सामाजिक समावेश आणि अहिंद नेतृत्वाच्या बाजूने उभे आहोत. यतींद्र सिद्धरामय्या यांचं विधान वैयक्तिक मत असलं तरी त्यामध्ये तथ्य असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये या विधानामुळे चांगलीच चर्चा सुरू झाली आहे, कारण निवडणुकीस अजून सुमारे 30 महिने असले तरी इच्छुकांची स्पर्धा आतापासूनच रंगू लागली आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बेळगाव शहर आणि तालुक्यात गवळी व शेतकरी बांधवांकडून पारंपरिक म्हैशी पळवण्याच्या स्पर्धा जल्लोषात पार पडल्या. बुधवारी विविध भागांमध्ये या थरारक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांना सुरुवात सजवलेल्या म्हैशींच्या मिरवणुकीने झाली. म्हैशींना रंगरंगोटी करून शिंगाला लाल रिबीन बांधून गळ्यामध्ये साखळ्या आणि पायांवर आकर्षक अलंकार घालून सजवले होते. काही म्हशींवर सामाजिक संदेश लिहून जनजागृतीचाही प्रयत्न केला गेला. गाडीच्या सायलेन्सरच्या आवाजात, ढोल ताशांचा ताल आणि दुचाकींच्या गोंगाटात म्हैशी पळवण्याचा थरार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. गवडी गल्ली, गोंधळी गल्ली, चव्हाट गल्ली, कोंडवाळ गल्ली, कॅम्प, नानावाडी, गोवावेस, पाटील गल्ली, वडगाव, रेयत गल्ली, अनुगोळ अशा अनेक भागांमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे ग्रामीण भागांमध्येही पारंपरिक पद्धतीने म्हैशी पळवण्याच्या स्पर्धा रंगल्या. ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जपली जात असून ग्रामीण भागातील सांस्कृतिक जिवंतपणाचं प्रतीक मानलं जातं. कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. उंची वाढवल्यानंतर बाधित होणारी जमीन संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संमतीने थेट खरेदी करण्यात येणार आहे. बागायत जमिनीसाठी एकरी 40 लाख आणि कोरडवाहू जमिनीसाठी एकरी 30 लाख रुपये देण्याचे धोरण कर्नाटक सरकारने निश्चित केले आहे. कर्नाटक सरकारने अप्पर कृष्णा प्रकल्पांतर्गत 3ऱ्या टप्प्यातून हे काम करण्यात येणार आहे. लवकरच प्रत्यक्षातील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होणार असून अलमट्टी धरणाची उंची 519.60 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. उंची वाढवल्यानंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर होणार असल्याच्या तक्रारी होत असल्यानं महाराष्ट्राने उंची वाढीस तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र यावर काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे. फुल बाजार आवारामध्ये गांजा सेवन करून संशयास्पद हालचाली करत असलेल्या साकीब इस्माईल मोकाशी, वय 20, राहणार रामनगर, बेळगाव या युवकाला माळ मारुती पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीची कारवाई करत अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साकीब हा फुलबाजार परिसरामध्ये गांजा सेवन करून सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वागणूक करत होता. नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले व युवकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्याने गांजा सेवन केल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यामध्ये NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून अशा प्रकारच्या अंमली पदार्थ सेवन व विक्रीवर कडक नजर ठेवली जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या शौर्य, देशभक्ती आणि महिला सबलीकरणाचा संदेश देणाऱ्या कित्तूर उत्सव 2025ला आज गुरुवारी भव्य आणि उत्साही वातावरणात सुरुवात करण्यात आली. पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते काकती येथे या उत्सवाचे उद्घाटन झाले. दरवर्षी राणी चन्नम्मा यांच्या जन्मभूमीमध्ये आयोजित केला जाणारा हा उत्सव यंदाही मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीचा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी यंदाचा उत्सव विशेष उपक्रमांसह राबवण्यात येत आहे. कार्यक्रमामध्ये पारंपरिक कन्नड सांस्कृतिक कला, स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणी जागवणारे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिला सबलीकरणावर आधारित सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, आमदार आसिफ सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे तसेच काकती ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर व इतर मान्यवर उपस्थित होते. दिवाळीच्या काळामध्ये दांडेलीच्या जंगलातून आलेल्या हत्तींच्या 2 कळपांनी खानापूर तालुक्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय. 4 हत्तींचा एक कळप गोधोळी परिसरात तर 5 हत्तींचा दुसरा कळप करसगी गावाच्या परिसरात वावरत असल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या 4 दिवसांपासून गोधोळी आणि मास्केनहट्टी परिसरामध्ये हत्तींचा वावर असून त्यांनी भात व इतर पिकांवर ताव मारण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या भागात अद्याप कापणीला सुरुवात झालं नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. करसगी परिसरामध्ये संजय गिरी आणि अप्पाराव सरोळकर यांच्या शेतामध्ये हे हत्ती आढळून आले. या कळपांची हालचाल नंदगडच्या दिशेने सुरू आहे असं स्थानिकांनी सांगितलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही दांडेली जंगलातील हत्ती तालुक्याच्या दक्षिण भागात उतरले आहेत. मात्र यावेळी त्यांच्या संख्येत वाढ झाल्यानं वन खात्यावर तातडीने उपाययोजना राबवण्याचा दबाव वाढलाय. ग्रामस्थांनी वन विभागाकडे हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी करत असून शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालाय. शासन आणि वन विभागाने त्वरित कृती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मिशन ऑलिम्पिक गेम्स संघटना भारत शाखा बेळगाव यांच्या वतीने 25 आणि 26 ऑक्टोबर 2025 रोजी रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर, अनगोळ येथे विविध वयोगटातील पुरुष व महिला निमंत्रितांसाठी अखिल भारतीय मॅटवरील कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा भारतीय मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना यांच्या मान्यतेनुसार आयोजित करण्यात येत असून बेळगावात प्रथमच अशा स्वरूपाची कुस्ती स्पर्धा होत असल्याची माहिती आज गुरुवारी मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन कर्नाटक प्रमुख अतुल शिरोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेमध्ये 14 वर्षांखालील, 17 वर्षांखालील, 19 वर्षांखालील आणि वरिष्ठ खुल्या गटातील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी देशभरातील नामांकित कुस्तीपटूंना आमंत्रण देण्यात आलं असून त्यांच्यासाठी निवास व भोजनाची सुविधा आयोजकांकडून करण्यात आली आहे. मिशन ऑलिम्पिक गेम्स संघटनेचा हा उपक्रम तरुण खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरणार असून बेळगावकर कुस्तीप्रेमींना हा कुस्ती महोत्सव अनुभवता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी गंगाधर एम, शिवकुमार सुरपुरोट, महेश गुंजीकर, दुंडेश मिडकनट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे दिवाळीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या डीवाय गुरव ट्रॉफी गाव मर्यादित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा समारोप उत्साहात संपन्न झाला. अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात जेजी स्पोर्ट्स संघाने 6 धावांनी विजय मिळवत प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला, तर हेस्कॉम क्रिकेट क्लब संघ उपविजेता ठरला. इंदिरानगरच्या भव्य मैदानावर आयोजित स्पर्धेमध्ये एकूण 10 संघांनी सहभाग घेतला होता. 2 विभागात ही स्पर्धा पार पडली. काल बुधवारी जेजी स्पोर्ट्स आणि हेस्कॉम 11 या 2 संघांमध्ये अंतिम सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना जेजी स्पोर्ट्स संघाने निर्धारित 5 षटकामध्ये 52 धावांचा टप्पा गाठला. प्रत्युत्तरादाखल हेस्कॉम 11 संघाने जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांना 5 षटकामध्ये केवळ 46 धावाच जमवता आल्या. परिणामी जेजी स्पोर्ट्स संघाने 6 धावांनी रोमांचक विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ग्रामपंचायत माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर आणि संदीप अष्टेकर यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी बबलू नावगेकर, धोंडीबा गुरव व इतर खेळाडू उपस्थित होते. व्यक्तिगत कामगिरीसाठी गजानन कोळी याला मॅन ऑफ द सिरीज तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य संदीप अष्टेकर यांनी स्पर्धा आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत ही स्पर्धा होती, संघर्ष नव्हता, खेळाचा आनंद घेणारा खरा खेळाडू असतो असे मत व्यक्त केले. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव फळ बाजाराचा परिसर सध्या चिखल, दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या समस्यांनी ग्रस्त असून महापालिकेच्या उदासीनतेमुळे व्यापारी आणि ग्राहकांचे हाल होत आहेत. मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे जाण्या येण्यासाठी कसरत करावी लागत असून जागोजागी साचलेले चिखल हे आरोग्यासाठी मोठे संकट बनले आहे. दररोज हजारो ग्राहक आणि व्यापारी फळांची खरेदी विक्रीसाठी येथे गर्दी करत असतात. मात्र परिसरातील अस्वच्छतेमुळे फळे कुजत असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे ग्राहकांचा उत्साह मावळत असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसानही वाढत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागलाय. मार्केट परिसरात स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था आणि नियमित साफसफाईसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. चिखलामुळे चालणंही कठीण झालंय, ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिली. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरत आहे. बेळगाव तालुक्यातील सोनोली गावामध्ये किरकोळ कारणावरून 2 युवकांनी दुकानदारावर हल्ला करून दुकानातील साहित्याची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नारायण मारुती जंगरूचे राहणार सोनोली यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नारायण हे मुख्य रस्त्यालागत असलेले साई ट्रेडर्स व हॉटेल साई चालवतात. 9 ऑक्टोबर रोजी संशयित प्रसाद शिवाजी कडोलकर आणि कार्तिक परशुराम पाटील हे दोघे युवक दुकानासमोर येत किरकोळ वादातून त्यांनी नारायण यांना मारहाण केली, तसेच दुकानातील वस्तूंची नासधूस केली. या प्रकरणी त्यांच्यावर ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मारिहाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत कैलासनगर सुळेभावी येथे बेकायदेशीर मद्य सेवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी सिद्धाप्पा भीमाप्पा हनबरट्टी या इसमाविरुद्ध अंमली पदार्थ व मद्य नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने विनापरवाना स्वतःच्या फायद्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तात्पुरते शेड उभारून मद्यपान करणाऱ्यांना जागा उपलब्ध करून दिले होते. मारिहाळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकत मद्यपान करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी दारूच्या आणि पाण्याच्या बाटल्या, ग्लास व इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कित्तूर उत्सव दिनांक 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या काळामध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यानं शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दारू विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेल्या आदेशानुसार 22 ऑक्टोबर रात्री 10 वाजल्यापासून 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कित्तूर, देवगाव आणि अंबडगट्टी गावांच्या हद्दीत येणारी सर्व मद्याची दारू दुकाने, बार आणि संबंधित विक्री केंद्रे बंद राहणार आहेत. उत्सवात महिला, वृद्ध, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. कित्तूर चन्नम्मा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी जलसाहसिक क्रीडा प्रकार आणि बोटिंग कार्यक्रमांची भव्य सुरुवात कित्तूर येथे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमांमुळे उत्सवाला नवे आकर्षण लाभले असून नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने सहभाग नोंदवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील, आमदार आसिफ सेठ, विश्वास वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी जलक्रीडा स्पर्धेचा आनंद घेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमामध्ये बोटिंग, कॅनोईंग, कायाकिंग, वॉटर जॉर्बिंग यासारख्या साहसी खेळांचे आयोजन करण्यात आले असून स्थानिक तरुणाईसाठी ही एक मोठी संधी असल्याचे आयोजकांनी सांगितले. कित्तूर चन्नम्मा यांच्या शौर्य आणि पराक्रमाला उजाळा देतानाच या उपक्रमांमुळे उत्सवाला सांस्कृतिक व पर्यटन महत्त्वही वाढलं आहे.
बेळगाव तालुक्यात ऊस पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आलाय. भात पिकांबरोबर आता ऊस पिकावरही मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. कृषी खात्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन मावा या किडीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी औषधाचा पुरवठा करावा आणि शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. राकसकोप परिसरामध्ये यावर्षी ऊस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. भात पिकाचे भरघोस उत्पादन घेऊन सुद्धा बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गाला खर्चाचे ताळमेळ जमेनासे झाल्याने शेतकरी वर्ग आता ऊस पिकांकडे वळल्याचं चित्र दिसून येत आहे. परंतु या पिकावर सुद्धा मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आता शिवारात कोणती पिके घ्यायची असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर पडल्याचं चित्र दिसून येत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताला सलग दुसरा वन डे सामनाही गमवावा लागला आणि त्यांच्यावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. भारतासाठी करो या मरो असा सामना होता. भारताने रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 264 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर भारताच्या गोलंदाजांना चांगली सुरुवात करूनही ऑस्ट्रेलियावर पकड मजबूत करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 2 विकेट्स राखत पराभूत केलं आणि त्यामुळे त्यांनी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये भारताची सुरुवात पुन्हा एकदा वाईट झाली. या देखील सामन्यामध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. आरोग्य भारती बेळगाव शाखेचा श्री धन्वंतरी जन्मोत्सव व 10वा स्थापना दिन धनत्रयोदशीच्या शुभदिनी 18 ऑक्टोबर 2025 रोजी सिटी हॉल भाग्यनगर येथे उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात ओमकार उच्चार, दीपप्रज्वलन आणि श्री धन्वंतरी स्तवनाने झाली. अध्यक्ष डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे यांनी स्वागत केले तर उपाध्यक्ष वासुदेव इनामदार यांनी मुख्य पाहुणे डॉक्टर सतीश गोखले यांची ओळख करून दिली. डॉक्टर गोखले यांनी त्वचेचा तेजस्वीपणा हे आरोग्याचे प्रतिबिंब आहे असे सांगत अभ्यंग स्नान, सूर्यप्रकाश आणि सात्विक आहार यांचे महत्त्व स्पष्ट केले. मुख्य वक्त्या डॉक्टर गायत्री येळपूरकर यांनी देवी धन्वंतरीचे आरोग्य रक्षणातील महत्त्व व आयुर्वेदाद्वारे मानसिक समस्यांचे व्यवस्थापन यावर भाष्य केले. हेमा आंबेवाडकर यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांचा व कार्यकर्त्यांचा सत्कार झाला आणि सुमारे 165 उपस्थितांनी पारंपरिक वेशभूषेत कार्यक्रमाचा आनंद घेतला. यानंतर वासुदेव इनामदार दाम्पत्यांनी धन्वंतरी याग व संकल्प पार पाडला. तसेच केएलई आयुर्वेद महाविद्यालयाने औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.